पुढे जाऊया। यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी न्यायालयामार्फत नोटीस पाठवल्या गेल्या आहेत। त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करतायत। महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकेने कर्ज वसुलीसाठी नोटीस पाठवली आहे। खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेती खरडून गेली आहे। सोयाबीन आणि कापसाला भाव मिळाला नाहीये। लागवड केलेला खर्चही निघालेला नाहीये। शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढतोय। अशात बँकांमार्फत कर्ज वसुलीसाठी नोटीस पाठवली जाते। त्यातच शेतकऱ्यांना फोन करून बँकांकडून दमदाटी देखील करण्यात येत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे। जिल्ह्यातील सेंट्रल बँक महागाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना कोर्टाकडनं नोटीस पाठवून कर्ज वसुलीसाठी तकादा लावत आहे। हे अत्यंत गंभीर बाब असून शेतकऱ्यांना आत्महत्येस या बँका प्रवृत्त करत आहे। या संबंधाने राज्य शासनाने आपली भूमिका तात्काळ स्पष्ट करावी। एकीकडे शासन हा कर्जमुक्त करण्याची वल्गना करतोय 30 जून 2026 पर्यंत, व दुसरीकडे शेतकऱ्यांना अशा पद्धतीने बँका या वसुलीसाठी तकादा लावत आहे। याचा मी जाहीर निषेध करतो। शासनाने यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या